म्हणून भिडायला सुद्धा आवडतात असा भिडस्त माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस असो की तुम्ही असो, जेव्हा सत्तेत असले विरोधात असले तरी एखादा लोकहिताचा प्रश्न आहे, विदर्भ हिताचा प्रश्न आहे, तेव्हा विदर्भाचे नेते म्हणून तुम्ही एकत्र भूमिका तुमची सभागृहात पाहायला मिळेल। अनेक वेळा आम्ही विदर्भाच्या प्रश्नांच्या वेळेस आमदार असताना सुद्धा लॉबीमध्ये बसून कुठल्या प्रश्नाला आपण पुढे नेलं पाहिजे हे त्यावेळेस आम्ही चर्चा करायचो। आणि आजही विदर्भाच्या प्रश्नावर कुठे न्याय मागायचा असेल त्यांनी नेहमीच झुकता माप दिलेला आहे। आणि सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर सुद्धा चर्चा होताना विदर्भाच्या प्रश्नाला घेऊन मी गंभीर देवेंद्रजी पाहिला आहे। यावेळेस विरोधक म्हणून अपेक्षा आहे तुम्हाला की देवेंद्र फडणवीस विरोधकांनाही स्कोप देईल, कारण की संख्या कमी आहे विरोधकांची यावेळेस? शेवट सत्ता अशी असते की ती मला वाटतं क्षितिजाच्या पलीकडेही विचार करणारी असते। जे क्षितिज असतात नजरेला त्याच्या पलीकडेही विचार करणारी सत्ता असते। सत्ता ही अमर्याद असते, प्रत्येकाला पुढची स्टेप गाठायची तर तो धडपडत असतो। आणि देवेंद्रजीचा स्वभाव आहे तो की तो त्यांना ते पुढचा विचार करून तो त्यांची स्टेप असते। त्यामुळे राजकीय विरोधक म्हणून मित्र म्हणून जवळ असतील पण राजकीय विरोधक म्हणून फार काही आम्ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे। शेवटचा प्रश्न माझा, ओबीसीचे तुम्ही नेते आहात, ओबीसीच्या प्रश्नावर आक्रमकपणे भांडणारा नेता म्हणून विजय वडेट्टीवारांची ओळख आहे, परंतु देवेंद्र फडणवीस ओबीसीचे प्रश्न आले हिरहिरे मांडतात, ओबीसीचं नुकसान होऊ देत नाही। गेल्या 10 वर्षाच्या राजकारणाचा तो अनुभव आहे। असं आहे की भारतीय जनता पक्षाची भिस्तच ओबीसींच्या मतावर आहे। त्यामुळे ओबीसींच्या प्रश्नाला आम्ही ज्या वेळेस मांडतो त्यावेळेस त्यांना आम्ही मंत्री असताना अनेक प्रश्न मांडले, त्यावेळेस अनेक मंत्री असताना सोडवण्याचा प्रयत्न केला। देवेंद्रजीकडूनही काही प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न झाला, परंतु आज मी एवढंच सांगेल की गेल्या 10 वर्षामध्ये ओबीसींना जेवढा न्याय मिळाला पाहिजे तो न्याय अजूनही मिळालेला नाही। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।